आज शैलेश ना लवकरच घरी आला होता, म्हणून जे काही ऑर्डर होते ना ते आम्ही विचार केला की पटापट आवरून घेऊया. कारण कसं आहे ना की रोज आम्हाला 1 किंवा 2 वाजतो झोपायला रात्री, आणि म्हणूनच आज लवकर आलेला तर मी विचार केला की आपण लवकरात लवकर हे पीठ ना करून घेऊया, आणि त्याचीच तयारी करून घेतली. कारण कसं सर्व आवरायला पण खूप वेळ लागतो, मशीन पुसण्यामध्येच अर्धा तास लागतो, आणि घरात सर्व धूळ असते म्हणजे की पिठाचं सर्व पडलेलं असतं, मग ते आवरणं, सर्व वस्तू असतात ते उचलणं, ह्या सर्व गोष्टी करण्यामध्येच ना आम्हाला अर्धा 1 तास जातो. आता बहुतेक जणांना असं वाटत असेल की हा फक्त चक्की लावली, धान्य टाकलं आणि पीठ काढून म्हणजे असं पॅकिंग करून घेतलं, असं नाही आहे. ह्याला ना खूप सारी प्रोसेस आहे, म्हणजे की ज्यांच्याजवळ चक्की असेल ना त्यांना आता माहितीच असेल की. आणि कसं आहे ना, रोजच्या रोज ऑर्डर असतात ना, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला रोजच्याच करायला लागतात. म्हणजे की चक्की साफ करणं, घरातलं पूर्ण क्लीन करणं, कारण सगळं जिथे तिथे ना म्हणजे पिठाचं म्हणजे धूळ उडालेली असते, मग ती साफ करून झोपल्यानंतर ना बरं वाटतं, नाही तर असं सोडून मला नाही होत. म्हणून ते करणं पण खूप गरजेचं आहे. आता मी काय हे तुम्हाला कंप्लेंट नाही करत आहे, पण ह्यामध्ये इतकी सारी मेहनत आहे. आता काही जण विचार करत असतील की पैसे तर बरोबर घेतेस ना, मग मेहनत करायला नको. बघा, मेहनत केल्याशिवाय पैसे हातात येणार नाही, मी तसं म्हणत नाही आहे. पण काही काना असं वाटत असतं की पीठ दळणं म्हणजे कुठली मोठी गोष्ट आहे. आणि काही काना असं पण होतं ना की अरे हां, म्हणजे की इतका रेट लावलेला आहे किंवा कुरिअर चार्जेस इतके आहेत, म्हणजे की कशावरून ठेवले तितके. मी पहिले पण तुम्हाला बोललेली आहे की कुरिअर चार्जेस मी माझ्या मनाने ठरवत नाही, समोरचा जो कुरिअर सर्व्हिसवालेच बोलणार त्या पद्धतीनेच आम्ही समोरच्याकडून घेतो. बाकी आम्हाला तुमचे 10-20 रुपये घेऊन किंवा मोठा बंगला नाही बांधायचा आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि मी खरंच नाही, ह्या गोष्टीमध्ये ना खूप स्वाभिमानी आहे, त्यामुळे मी कधीच कोणाचा 1 रुपया पण खाऊ शकत नाही. हे माझ्या मम्मीकडूनच मला शिकवण आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.